एक गुंठा म्हणजे किती, एक हेक्टर म्हणजे किती, एक एकर म्हणजे किती होणार आहे, एक बिघा किती होणार आहे, आणि एक आर जे आपल्या सातबाऱ्यावर लिहिलेलं असतं ते एक आर असतं, एक गुंठा नसतं. आणि एक आर आणि एक गुंठ्यामध्ये काय फरक येतो ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याची गरज का लागली, कारण की मी 1-2 वर्ष अगोदर एक व्हिडिओ बनवलेला की एक गुंठा म्हणजे किती, त्याच्यावर पण मला भरपूर कॉमेंट आले की सर आम्हाला गुंठा वगैरे आम्हाला तर समजलं, पण एक आर आणि एक गुंठ्यामध्ये किती फरक येतो. म्हणजे एखादा जर आपल्याला व्यवहार करायचा असेल, एखादी जमीनचं खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल किंवा जर लागवड करायची असेल, तर आपण जर मोजायला गेलं तर एक आर आणि एक गुंठ्यामध्ये आपल्याला म्हणजे विविधता आढळते आणि त्याच्यामुळे आपलं गणित आहे ते थोडं चुकीचं होतं. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आणि मी जमीन मोजणी साठी जेव्हा जातो तेव्हा बऱ्याच लोक अशी आहेत म्हणजे जी आता नवीन जनरेशन आहे त्यांना एक आर आणि एक गुंठा म्हणजे किती असतं आणि एक एकर आणि